बेरोजगार तरुणांचा प्रश्न लक्षात घेऊन धुळे तालुक्यातील रावेर येथील औद्योगिक वसाहत चालू करावी या मागणीसाठी आज मी धुळेकर तर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरालगत रावेर येथे 5 ते 6 वर्षापूर्वी औद्योगिक वसाहत जाहीर झाली होती। या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू झालेली होती। मात्र अद्याप येथे औद्योगिक वसाहत बनवण्याच्या हिशोबाने पुढील कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। ही औद्योगिक वसाहत सुरू झाली तर शहरासह परिसरातील असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल। त्यामुळे ही औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, विशाल गायकवाड, किरण मोरे, दिनेश वाघ, झिशान अख्तर, निखिल चौधरी आदी उपस्थित होते। मी धुळेकर संघटनेतर्फे आज माननीय उपकलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यात आले। रावेर येथील MIDC ही मागच्या 5-6 वर्षापासून डिक्लेअर झालेली आहे, परंतु अजून त्याबद्दल कुठलीही पुढची हालचाल झालेली नाही। भूमी अधिग्रहणाची कारवाई झाली, परंतु त्यानंतर पुढची कुठली कारवाई झाली नसल्यामुळे 5-6 वर्षापासून रावेर येथील जाहीर झालेली MIDC प्रलंबित पडली आहे आणि धुळे MIDC येथील अवधान येथील MIDC मध्ये मोठमोठे प्लॉट उपलब्ध नाहीत। त्यामुळे मोठे उद्योगधंदे धुळे शहरात येऊ करत नाही। त्या हिशोबाने जर ही MIDC लवकरात लवकर सुरू झाली 1500 हेक्टरची तर तेथे मोठमोठे उद्योगधंदे धुळ्यात येतील व त्यामुळे धुळ्यात रोजगार उपलब्ध होईल, दळणवळण सुरू होईल आणि धुळे हे शहर हे मोठ्या 3 ते 4 हायवेवर स्थित असल्यामुळे येथे नक्कीच मोठे उद्योगधंदे येऊ करतात, परंतु मोठे प्लॉट नसल्यामुळे हे शक्य होत नाही। म्हणून आम्ही मॅडमांना विनंती केली की प्रलंबित पडलेली MIDCची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी व MIDC सुरू करावी। त्याचयोगे धुळे जिल्ह्यातील सर्व बेरोजगारांना काम मिळण्यास मदत होईल।